एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतित, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, जगी जे दीन पद दलित, तयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे। तयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे। सदा जे आर्त अतिविकल, सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजिती सकल, जयांना गांजती सकल, तयाचा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे। तयाचा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे। प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, तयाला सर्व ही प्यारी। कुणाला तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे। कुणांना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे। असे हे सार धर्माचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, असे हे सार सत्याचे। पराथा प्राण ही द्यावे जगाला प्रेम अर्पावे। पराथा प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे। तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं आयोजन केलेलं हे एक सुंदर व्याख्यान, या व्याख्यानाला उपस्थित असलेले संस्थेचे प्रमुख माननीय संजय दादा, तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, नांदेड महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, ज्यांनी या व्याख्यानाच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली, आणि मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी. व्यंकटेश सरांनी जर सांगितलं फक्त मोबाईलच्या बाबतीत सगळ्यांनी मोबाईल ठेवून द्या. मोबाईल सगळ्यांनी खिशामध्ये ठेवून द्या, पर्समध्ये ठेवून द्या, की जेणेकरून, कारण मोबाईल आपल्या नकळत आपला हात तिकडे जातो, आपल्या लक्षात पण येत नाही काय झालं नेमकं, बरोबर. इतक्या आपल्या त्या शरीराचा तो अवयव झालेला आहे. तेव्हा सगळ्यांना विनंती की मोबाईल कृपा म्हणजे सांगण्याची वेळ आणू नका. साने गुरुजींचं हे 125वा जयंती वर्ष आहे. अजून बरोबर 6-7 दिवसांनी 24 डिसेंबरला साने गुरुजींच्या जन्माला 125 वर्ष पूर्ण होतील.
24 डिसेंबर 1899 हा साने गुरुजींचा जन्मदिवस. आणि 1950 हे साने गुरुजींचं मृत्यूचं वर्ष. या वर्षीचा आणखी एक विलक्षण योगायोग असा की साने गुरुजी शिक्षक झाले या घटनेला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 17 जून 1924 या दिवशी साने गुरुजी आपण जसे शिक्षक होतो तसे त्या दिवशी शिक्षक झाले आणि त्या घटनेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून एका उपक्रमशील, प्रयोगशील आणि अत्यंत संवेदनशील शिक्षकाची ही शिक्षक होण्याची शताब्दी आहे. मी थेट साने गुरुजींचा वारस आहे. 100 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी शिक्षक झाले आणि आज 100 वर्षानंतर मी शिक्षक आहे. राजकारणातली जशी घराणीशाही असते तशी ही शिक्षण क्षेत्रातली प्रेरणाशाही आहे असे मी म्हणेन की साने गुरुजी शिक्षक झाले आणि त्या शिक्षकांच्या प्रेरणेचा मी वारसदार आहे. आज मी साने गुरुजींचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. माझ्याकडची ॲसेट किंवा माझ्याकडची जी इस्टेट आहे परंपरेने आलेली ती साने गुरुजींची आहे. आणि म्हणून या आत्मसन्मान साजरा करण्याचा हे वर्ष आहे. आणि म्हणून या वर्षी मी असा निर्णय घेतला की आपण 100 व्याख्यानं महाराष्ट्रामध्ये साने गुरुजींच्या शिक्षक असण्याबद्दल दिले. आता साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वावर खूप रूप आहेत. साने गुरुजी अनेक प्रकारे आपल्याला माहिती आहेत. एक संपादक म्हणून माहिती आहेत, लेखक म्हणून माहिती आहेत, कवी म्हणून माहिती आहेत, विचारवंत म्हणून माहिती आहेत, स्वातंत्र्य सैनिक, उत्तम अनुवादक, आंतरभारतीचे संस्थापक, दलितांना मंदिर खुलं करून देणारे समाजसेवक, कितीतरी रूप आहेत साने गुरुजींची. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी फक्त शिक्षक असण्याबद्दलच बोलणार आहे. पण शिक्षकांना साने गुरुजी सांगणं मला का गरजेचं वाटतं तर त्याचं एक कारण साने गुरुजी शिक्षक होते हे एक कारण आहे. आणि दुसरं त्याचं महत्वाचं कारण हे आहे की साने गुरुजींच्या प्रेरणेनं आजच्या शिक्षणामध्ये पुन्हा एकदा एक जिवंतपणा निर्माण होऊ शकतो. का मला असं वाटतं? आज शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात कुठला अभाव जर असेल तो प्रेरणेचा अभाव. कुठल्याही क्षेत्रामध्ये एक चैतन्य निर्माण होण्यासाठी एक प्रेरणा आवश्यक असते. स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींनी चैतन्य निर्माण केलं. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये वेगवेगळे नेते चैतन्य निर्माण करत असतात. आज महाराष्ट्रामधल्या शिक्षणामध्ये एक प्रकारची पठार अवस्था आलेली, एक लिथार्जी आलेली. आणि ही लिथार्जी दूर करण्यासाठी या देशातले, राज्यातले राजकीय नेते तुम्हाला प्रेरणा देऊ शकत नाहीत, उद्योजक प्रेरणा देऊ शकत नाहीत, शासकीय अधिकारी प्रेरणा देऊ शकत नाहीत. अशा वेळी आपल्याला पुन्हा बोलून इतिहासामध्ये जाऊन 100 वर्षापूर्वीच्या साने गुरुजींना आठवावं लागतं. याचं कारण तोच एक माणूस आहे की जो आज आपल्याला पुन्हा एकदा प्रेरणा देऊ शकेल. साने गुरुजींविषयी आम्हाला काय माहित असतं? जसं व्यंकटेश चौधरी म्हणाले तसं की श्यामच्या आईतले एक 2-4 प्रसंग. साने गुरुजी एक अतिशय प्रेमळ शिक्षक होते आणि साने गुरुजींनी आत्महत्या केली. बस, याच्या पलीकडे आम्हाला काही माहिती नाही. यात तुमचाही दोष नाही. तुम्ही खुर्ची घेऊन बसता सर, तुम्हाला हाताला तर 125 वर्ष पूर्वी हा माणूस जन्मला. पण साने गुरुजींचा गुरुजी असण्याविषयी आम्हाला फारसं कळालं नाही. म्हणजे समजा इथे एसटी स्टँडवर तुम्ही गेले आणि प्रश्न विचारला की सध्याचे महाराष्ट्राचे म्हणजे उद्या होणारे नाही तर मागचे शिक्षण मंत्री कोण आहेत, तर 10 पैकी 9 लोकांना सांगता नाही येणार कोण शिक्षण मंत्री होते. पण जर तुम्ही असं म्हटले लोकांना की मी तुम्हाला एक कोडं सांगतो की गुरुजी शब्द आहे, अलीकडे एक शब्द लावायचा, तर 10 पैकी 11 लोक म्हणतील साने गुरुजी. कारण महाराष्ट्रासाठी ते 2 शब्द नाहीच आहेत, साने आणि गुरुजी. साने गुरुजी हा एकच शब्द आहे. त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात मला माहित नाही, पण हा 2 शब्दांचा मिळून एक शब्द बनलेला आहे साने गुरुजी. पण आमच्या डीएड आणि बीएडच्या अभ्यासक्रमानं आम्हाला दुर्दैवानं साने गुरुजींचा परिचय करून दिला नाही. आम्हाला जॉन डुई शिकवला, आम्हाला रसेल शिकवला, आम्हाला रुसो शिकवला, आम्हाला मॉन्टेसरी बाई शिकवली. पण मॉन्टेसरी बाई सारखं
जास्त प्रेम करणारे साने गुरुजी मात्र आमच्या डीएड बीएडने आम्हाला शिकवले नाहीत आणि आम्ही पण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की ते साने गुरुजी आज शिक्षकांना सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. साने गुरुजींचं चरित्र अगदी साधं सुद्धा आहे. 1899 या माणसाचा जन्म झाला. MA मराठी साने गुरुजी पुण्यातून SP कॉलेजमधून झाले. 1 वर्ष तत्वज्ञान मंदिरात नोकरी केली. 6 वर्ष साने गुरुजी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यानंतर गुरुजींनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. 7 वर्ष तुरुंगात गेले. 81 दिवस उपोषण केलं आणि 1950 साली साने गुरुजी गेले. म्हटलं तर अगदी साधं जीवनपट आहे, पण त्याच्यामधल्या बाकीच्या जीवनपटाविषयी सांगण्यापेक्षा, मॅडम प्लीज लक्ष द्या, मोबाईल तर साने गुरुजी जे शिक्षक असण्याचे जे 6 वर्ष आहेत, हे 6 वर्ष मला अत्यंत महत्वाचे वाटतात. हा माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यात फक्त 6 वर्ष शिक्षक राहिलाय. आपण किमान 34-36 वर्ष शिक्षक असतो, त्याच्या 6 पट. पण 6 वर्ष हा माणूस शिक्षक आहे आणि तेही एका विनाअनुदानित शाळेवर आहे. त्या शाळेला ग्रँट नाहीये, त्या काळाच्या इंग्रजांच्या शाळेमध्ये, आणि हा माणूस त्या शाळेमध्ये विनाअनुदानित शाळेवर एक शिक्षक म्हणून काम करतो. 6 वर्ष साने गुरुजी शिक्षक म्हणून काम करताना आपल्याला उत्सुकता काय असते शिक्षकांची? तर आपल्या 2-3 उत्सुकता असतात. ते गुरुजींकडे कोणते वर्ग शिकवायला होते, गुरुजी कोणते विषय शिकवत होते. तर साने गुरुजी हे 5वी, 6वी, 8वी आणि 10वी या 4 वर्गांना शिकवायचे. म्हणजे साने गुरुजी हायस्कूल शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक पण आहेत. कारण आता 5वीचा वर्ग आपला प्राथमिक मध्ये धरतो आपण, त्यामुळे हा प्राथमिक माध्यमिक शिक्षक आहे. साने गुरुजी कुठले विषय शिकवायचे? गुरुजी मराठी, इतिहास, संस्कृत आणि इंग्रजी असे 4 विषय शिकवायचे. म्हणजे 3 भाषा आणि समाजाभ्यास. गुरुजींचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुजी डीएड किंवा बीएड झालेले नव्हते, त्यामुळे ते शिकू शकतील की नाही अशी शंका होती अनेकांना. साने गुरुजींना एक जर असं विचारलं की तुम्हाला जर शिकवण्याच्या पद्धतीच माहित नाही तर मग तुम्ही कसं काय शिकू शकणार? तर गुरुजींनी काय उत्तर दिलं? गुरुजी म्हटले, कोकिळेने कुठं गाण्याचा क्लास लावलेला असतो. सर लक्ष द्यावं जरा सर, मी 2दा सांगितलं. हा, तर साने गुरुजींचं वैशिष्ट्य असं की कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाच्या पद्धती नसताना हा माणूस वर्गामध्ये शिकवायला लागला. पण डीएड बीएड नसल्याचा एक फायदा असतो की तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं बंधन नसतं, तुम्ही मुक्तपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकता. आणि साने गुरुजी अत्यंत मोकळेपणाने विद्यार्थ्यांशी बोलायचे. आता माझ्या इतकं स्ट्रिक्ट नव्हते साने गुरुजी. मी जसं सरांना म्हटलं तुमचं लक्ष नाही, ते मॅडमला म्हटलं तुम्ही मोबाईल पाहताय, कारण कंट्रोल आहे माझ्या क्लासवर. गुरुजींना काही रागवणं नावाचा प्रकारच नाही त्या माणसाच्या आयुष्यामध्ये. मुक्तपणे बोलत राहायचे. ऐकायचं तर ऐकायचं तर ऐकू नका, कारण आग्रह करणं, सक्ती करणं हा साने गुरुजींचा स्वभावच नव्हता. आणि तो माणूस अत्यंत मुक्तपणे विद्यार्थ्यांपुढे बोलत राहायचा. पण जेव्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की हे ज्ञानगंगा आहे, त्यांचं बोलणं आपल्याला गुंतवून ठेवतंय, पकडून ठेवतंय, आणि तेव्हा मग विद्यार्थी पूर्णपणे त्यांच्यामध्ये समरस व्हायला लागले. हा माणूस शिकवताना रडायचा, उत्कटतेनं बोलायचा, घड्याळाकडे लक्ष नसायचं, घंटेकडे लक्ष नसायचं. एकदा शिकवताना आईचा उल्लेख आला, तर आईचा उल्लेख आल्यावर साने गुरुजींना आईची आठवण आली आणि साने गुरुजी डोळ्यातलं पाणी आवरेना म्हणून स्टाफ रूम मध्ये निघून गेले. एकदा निर्धन हा शब्द आला, निर्धन म्हणजे दारिद्र्य, आणि त्या दारिद्र्याचा उल्लेख आल्यानंतर साने गुरुजींना लहानपणीपासून भोगलेलं दारिद्र्य आठवलं. तुमच्यापैकी ज्यांनी श्यामच्या आईचं पुस्तक वाचलं असेल, त्यातलं एक प्रकरणच असं आहे, कर्ज म्हणजे जिवंतपणी जाणार. आणि गुरुजींना नेसत्या कपड्यानेच घरातून हाकलून दिलेलं आहे. पहिलीत असताना साने गुरुजींचं नाव फी भरली नाही म्हणून शाळेतून काढून टाकलेलं आहे. खरं तरी वाटेल आपल्याला आजच्या काळात. औंधच्या संस्थानामध्ये साने गुरुजी जेव्हा शिकायला होते तेव्हा त्या संस्थांमध्ये दिवाळीच्या सुट्टीत घरी जायला पैसे नाही, म्हणून या माणसानं गिरणीमध्ये जाऊन गिरणीच्या खाली जे सांडलेलं पीठ असतं ते पीठ गोळा करून त्याच्या भाकरी करून खाल्लेले. किंवा पुण्याच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये असताना खानावळीत जायला पैसे नाही, त्या दिवशी गुरुजी उपाशी राहायचे
आणि इतर विद्यार्थी जे डबे घासायला टाकायचे त्यांच्या भाकरी आणि भाजी खाऊन या माणसाने दिवस काढले. आणि मग साने गुरुजी एके ठिकाणी असे लिहितात की उपाशी राहण्यावर माझ्या इतकं खोटं कोणीच बोललेलं नसेल. माझ्या आयुष्यात मी फक्त खोटं उपाशी राहण्यासाठी बोललेलो आहे. आणि ते म्हणतात की अनेकदा माझ्या पोटामध्ये भूक असायची, पण घरातल्या बायकांना परत स्वयंपाक करायला लागू नये म्हणून मी अनेकदा उपाशी राहिलेलो आहे. इतकं या माणसानं दुःख आणि दारिद्र्य सहन केलेलं आहे. आणि म्हणून तो निर्धन शब्द आल्यानंतर साने गुरुजींच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागली. साने गुरुजी स्टाफ रूम मध्ये निघून गेले. विद्यार्थ्यांवर सोबत केलेले प्रयोग पण आपल्यात होते साने गुरुजींचे. एकदा पाऊस पडायला लागला. साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, अरे वर्गात काय बसतात, चला बाहेर, मी पण भिजतो, तुम्ही पण भिजा. आणि सगळ्या पोरांना घेऊन मैदानात घेऊन गेले. आज पालक भांडले ते आपले, आमच्या पोरांना सर्दी झाली म्हणून. पण साने गुरुजींसारखा माणूस हा इतक्या उत्कटपणे जगत होता. आज ज्ञानरचनावाद्यामध्ये आपण अनेक प्रयोग करतो. साने गुरुजींनी एकदा विद्यार्थ्यांना विचारलं की कधीला फुल कसं येतं गुरुजी? गुरुजी म्हणाले, चला बघू आज रात्री. वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना साने गुरुजी रात्रभर गप्पा गाणी म्हणत राहिली. आणि पहाटे जेव्हा त्या कळीचं फुल झालं तेव्हा साने गुरुजींनी कळीचा जन्मोत्सव साजरा केला. त्याला छोटे छोटे रंगीत कपडे लावले, तुकडे लावले आणि मुलांना म्हणाले, चला आज फुलाचा जन्म आपण पाहिला. आणि हा माणूस विद्यार्थ्यांसोबत जातो. आणि विद्यार्थ्यांमध्ये राहणं हे साने गुरुजींचं वैशिष्ट्य आहे. साने गुरुजी आपल्याकडे जसा स्काउटचा कॅम्प असतो तसा एकदा गुरुजी मुलांना कॅम्पला घेऊन गेले सहलीला. आता रात्री झोपायची वेळ आली. मुलांनी गावातून कुठेतरी गादी मागून आणली. म्हणजे गुरुजींना कसं काय शतरंजीवर झोपायचं. आणि गुरुजींना गादी टाकली आणि मुलांना शतरंजी टाकल्या. साने गुरुजींनी ती गादी गुंडाळून ठेवली आणि शतरंजीवर झोपले. आणि म्हणजे तुम्ही मी वेगळं आहे का? मी तुमच्यासारखाच, मला कशाला वेगळं समजता, मला तुमच्याच समजतं. छोटी गोष्ट असते, त्याच्यातून त्या माणसाची नियत करत असते. माणसातली समानतेची भावना आहे ती त्याच्यातून करत असते. तर असा हा माणूस शिक्षक म्हणून होता. गुरुजींनी त्यांच्या पगारातली निम्मे पैसे, निम्मी फी विद्यार्थ्यांची फी भरली. त्या काळात गुरुजींना काय 40 रुपये वगैरे पगार होता. दर महिन्याला हा माणूस विद्यार्थ्यांच्या वर्गाबाहेर उभं राहायचा आणि वर्गाच्या बाहेर उभं राहून एका कागदामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची फी, तुझी 2 रुपये, तुझे 3 रुपये, तुझे 4 रुपये, तुझे 5 रुपये असे करून गुंडाळून द्यायचा. ते गुंडाळून का द्यायचा? तर त्या विद्यार्थ्याला लाज वाटू नये म्हणून. आपण मुलांना गणवेश किंवा वाया वाटतं त्याची फोटो काढून सोशल मीडियात टाकतो. तर हे शिकण्यासारखं मत आहे की त्या मुलाला त्याच्या घरी कशी किती लाज वाटते की तुम्ही एखाद्या मुलाला गणवेश देता म्हणजे त्याला ती लाज वाटत असते गणवेश घेताना. पण आपल्याला आपलं दातृत्व दाखवायचं असतं त्यामुळे आपण तो फोटो काढतो. कुठेतरी अनाथ आश्रमात आपण वाढदिवस साजरा केला त्याचाही फोटो टाकतो. पण या छोट्या छोट्या गोष्टी साने गुरुजींकडून शिकण्यासारख्या आहेत मित्रांनो, की याच्यामधून खऱ्या अर्थाने एक वेगळं मुद्दा आपल्याला समजत असतो. गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य असतं की शाळेमध्ये गुरुजी अत्यंत पंक्च्युअल होते. आता ही 10ची मीटिंग आहे, अजूनही शिक्षक येत आहेत, बरोबर नाही, 9:15 झाले तरी सुद्धा. तर वेळेचं महत्व आपल्याला नाही. साने गुरुजी हा असा माणूस होता की एक दिवस त्यांना 5 मिनिटं यायला उशीर झाला शाळेमध्ये. त्यांना कुणीच बघितलं नाही, मुख्याध्यापक वगैरे बघितलं नाही. तरी त्यांनी विद्यार्थ्याजवळ चिठ्ठी लिहून पाठवली की क्षमस्व, मला आज 5 मिनिटं लेट झाला, मी 5 मिनिट जास्त थांबले. आणि ती चिठ्ठी मुख्याध्यापकांकडे पाठवली. आणि म्हणून इतका हा पंक्च्युअल माणूस, इतका हा स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस, त्याच्यावर अधिकाऱ्याची त्याला गरजच नाही, उत्स्फूर्तपणे शिकवायचं. साने गुरुजींचा ग्रंथ पण असं लिहितो की साने गुरुजी हा एकमेव शिक्षक होता की जो रोज माझ्या लायब्ररीमध्ये यायचा, उभ्या कपाटाजवळ उभं राहून काही पुस्तकं वाचायचा आणि 3 किंवा 4 पुस्तकं रोज माझ्या घरी घेऊन जायचा. असा माझ्या शाळेमधला एकमेव शिक्षक होता. साने गुरुजींच्या प्राध्यापकांनी साने गुरुजींची आठवण लिहिलेली आहे. महामहोपाध्याय दत्त वामन पोद्दार हे साने गुरुजींना शिकवायला. त्यांनी असं लिहिलंय की आम्हाला सुद्धा तणाव आणणारा हा विद्यार्थी होता. कारण साने गुरुजी माझ्याकडे इतके एकटकपणे पाहायचे की असं वाटायचं आपलं काही चुकलं तर नाही ना, आपलं काही चुकणार तर नाही ना. शिक्षकांना प्रेशर राहायचं. आणि म्हणून इतक्या एकाग्रपणे शिकणारा साने गुरुजी हा विद्यार्थी. साने गुरुजींनी विद्यार्थी असताना काही चरित्र लिहिलेले आहे. गुरुजींच्या लेखक असण्याविषयी मी आपल्याला सांगतो की साने गुरुजींनी एकूण किती पुस्तक लिहिली? अंदाजे 150 पुस्तकं लिहिली साने गुरुजी.
आयुष्य 50 वर्षाचं आणि हा माणूस लिहितो 150 पुस्तकं, त्यातले 35 पुस्तकं अजून प्रसिद्ध व्हायचे, 35 पुस्तकं. आणि म्हणून लायब्ररीतल्या वाचनातून हा माणूस समृद्ध झाला आणि साने गुरुजींनी त्या प्रकारचं लेखन केलं. त्या शाळेचं एक वसतिगृह होतं. त्या वसतिगृहामध्ये साने गुरुजींनी राहावं अशी त्या मुख्याध्यापकांची इच्छा होती. ते म्हणाले, गुरुजी तुमचं लग्न झालं नाही, तुम्ही वसतिगृहामध्ये काम करायला काय अडचण नाही. गुरुजी म्हणाले, राहील आनंदाने, मला काय अडचण नाही. पण गुरुजींनी अट काय घेतली की मी आर्थिक हिशोबाचं काम बघणार नाही. म्हणजे आर्थिक हिशोबाला घाबरणाऱ्याची शिक्षकांची परंपरा 100 वर्षापासून आहे, बरोबर आहे. आणि हा माणूस त्या वसतिगृहामध्ये राहायला गेला. आता आपल्याकडे जो अधीक्षक असतो तो अत्यंत मारकुट असतो. मुलांना मारहाण केली जाते, मुलांवर खूप संतापलं जातं, चिडलं जातं. साने गुरुजींचं वैशिष्ट्य असं की या माणसानं विद्यार्थ्यांना कधीच मारलं नाही. म्हणजे गुरुजींच्या काही विद्यार्थ्यांची मी मुलाखती घेतल्या, तर त्यांनी सांगितलंय की गुरुजी कधीच मारत नव्हते. आता आपण सगळे शिक्षक म्हणून काम करतो, मुख्याध्यापक म्हणून काम करतो. आपली शिस्तीची कल्पना एक साचेबद्ध असते आणि धाक लावण्याची पद्धत म्हणजे रागावणं किंवा मारणं. मी त्या विद्यार्थ्याला असं विचारलं की समजा 2 विद्यार्थ्यांनी मारामारी केलं तर साने गुरुजी काय करायचे? म्हणजे काहीच नाही. साने गुरुजी विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवायचे, म्हणायचे अरे असं नसतं करायचं, असं नसतं करायचं, असं नसतं करायचं. मारणं हे त्या माणसाच्या स्वभावातच नाही, रागवणं हे त्या माणसाच्या स्वभावातच नाही. फक्त प्रेमानं समजून सांगणं इतकंच साने गुरुजी करतो. पण तरी सुद्धा एक आंतरिक शिस्त विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. म्हणजे आचार्य रजनीश एके ठिकाणी असं म्हणतात, म्हणजे शिस्त हा विषय निघाला म्हणून सांगतो, रजनीश असं म्हणतात की तुमच्या अस्तित्वानं जी शिस्त निर्माण होईल तीच खरी शिस्त असते. म्हणजे ते म्हणाले की भगवान गौतम बुद्ध तुमच्या एखाद्या जंगलातून चालले तर प्राण्यांमध्ये हिंसा आपोआप नष्ट होत होती. किंवा रजनीश असं म्हणतात की वडील घरामध्ये आले की आपण पटकन सावरून बसतो, बडबड एकदम कमी होऊन जाते. समजा इथं मुख्याध्यापक मीटिंगमध्ये गट शिक्षण अधिकारी आले का एकदम चुलबुल थांबते, शिक्षक एकदम सावध बसतात. तर त्या व्यक्तिमत्वातून त्या पदाच्या याच्यातून जेवढी शिस्त होईल तीच खरी शिस्त. पण तुम्ही हाणून मारून नाव नीट बघा, तुम्ही हे काय ते काय तुम्हाला कळत नाही का? म्हणजे तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व वाढून चालून ती गोष्ट करताय. तुमच्या अस्तित्वातून जे घडेल तेच नैसर्गिक आहे असं रजनीशांचं म्हणणं आहे. आणि साने गुरुजींचं जगणं हे त्या प्रकारचं आहे. साने गुरुजी त्या अर्थानं बुद्धाच्या परंपरेतले संवेदनशील व्यक्ती होते की त्यांच्या अस्तित्वाने एक प्रकारची शिस्त निर्माण होती. साने गुरुजींच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या काही आठवणी लिहिल्या. एक मृगाजी नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये साने गुरुजींचे विद्यार्थी त्यांच्या आठवणी लिहितात. आमच्या अहमदनगरच्या एका विद्यार्थ्याने साने गुरुजींना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्याने साने गुरुजींना लिहिलं होतं की आमच्या गावाला गोष्ट सांगायला याल. हा माणूस मुंबईहून रेल्वेने नगरला आला होता आणि नगरहून साने गुरुजी नगरमध्ये आल्यानंतर टांग्यानं त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला गोष्टी सांगितल्या. तर असं विद्यार्थ्यांवरचं अपार प्रेम करणारा माणूस जेव्हा अधीक्षक झाला तेव्हा साने गुरुजींना मुलांना मारणं माहितच नाही. गुरुजी उठायचे, मुलांच्या अंगावरचं पांघरून असं आपण खसखन काढतो ना, एखादं पोरगं लवकर उठलं नाही का आपल्या घरातलं. साने गुरुजी मुलांच्या मनाला वेदना होऊ नये म्हणून हळूच पांघरून काढायचे, डोक्यावर मुलांचे हात फिरवायचे. आता पोरांना इतके प्रेमाची सवय नसते, आपली स्कूलवर प्रेमाने वागते. ते पोरं म्हणायचे आधीचा अधीक्षक कसा होता, हा अधीक्षक कसा आहे. आता ती वसतिगृहातली मुलं, जुन्या काळातल्या वसतिगृहात तुम्ही डोळ्यापुढे आला, कौलारू इमारती असायच्या, पेटी असायची, पेटीच्या खाली सतरंजी टाकलेले असायचे मुलांच्या, त्या भाकरीचे जुने तुकडे तिथेच पडलेले असायचे शेरे. साने गुरुजी त्या सगळ्या वर्गामध्ये त्या खोल्यांमध्ये जाऊन त्या खरकट्या भाकरी उचलून टाकायचे, अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालायचे, खोल्या झाडून काढायचे, बाथरूम मध्ये जायचे. आता मुलांना ते कपडे धुवायची सवय नसते, पोरं आपल्या अंडरपॅन्ट बनियन तिथेच टाकलेले, ओले झालेले, टॉवेल तिथेच पडलेले. हा माणूस त्या अंडरपॅन्ट बनियन धुवून टाकायचा, टॉवेल धुवून टाकायचा, ते सगळं वाळत टाकायचा. याच्यामध्ये ते गुरुजींचे 1-1.5 तास निघून जायचे. आता मुलांना असं वाटायचं की कुठेतरी नोकर नेमला असेल, पण साने गुरुजींच्या बाबतीमध्ये मुलं अनभिज्ञ होती. एक मुलगा एकदा वसतिगृहामध्ये आजारी असताना त्यानं गुरुजी खोलीत जाताना दिसल्यानंतर डोक्यावर पांघरून घेतलं आणि आतून बघायला लागला.
साने गुरुजींनी त्या हातात आणलेले सगळे ओले कपडे तारेवर वाया टाकले, सगळ्या अंथरूण पांघरुणाच्या घड्या गेल्या, खोल्या झाडून काढल्या, रुटीन मध्ये. त्यांना काही विशेष करतोय असं वाटलंच नाही. आणि या माणसानं सरळ साने गुरुजी निघून गेले. संध्याकाळी सगळी मुलं वसतिगृहात आल्यानंतर त्या इतर मुलांना तो मुलगा म्हणला, अरे हो, ते आपलं सगळं कोण आवडते माहिती का तुम्हाला? कोण? त्यांना वाटतं कोणते नोकर लावले वसतिगृहाने. आपलं ते गुरुजी आपण ज्याच्या पाया पडतो ते आपला अंडरपॅन्ट धुते रोज. आता संवेदनशील मुलं आहेत, त्यांना वाईट वाटलं. ती सगळी मुलं साने गुरुजींकडे गेले, म्हणाले, गुरुजी आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. तुमच्यासारख्या एवढ्या देव माणसाने आमचे कपडे धुवावे, आमचे अंडरपॅन्ट धुवावे, आमच्या फळ्या झाडाव्या, हे काही बरोबर नाही, आम्हाला माफ करा. गुरुजींनी काय म्हणा? गुरुजी म्हणतात, अरे तुम्ही जेव्हा घरी सुट्टीला जाता तेव्हा तुमचे कपडे कोण धुतं रे? बरोबर म्हटले, आमची आई धुते. गुरुजी म्हणतात, संपलं, आजपासून मला तुमची आई समजा, म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नाही, मला धुले कपडे तुमचे. किती सेवा व्हावी माणसाने. या माणसाचा आणखी एक प्रसंग सांगतो की फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं जळगाव जिल्ह्यामध्ये. महात्मा गांधी, पंडित नेहरू त्या ठिकाणी आले होते आणि 50,000 शेतकरी आले होते. 50,000 शेतकरी. 50,000 शेतकऱ्यांच्या याच्या समोर स्वामी साने गुरुजींना स्वागताध्यक्ष व्हा म्हणून आग्रह होता की तुम्ही स्वागताध्यक्ष व्हा या संमेलनाचा. किती मोठी संधी होती. लोक जीव टाकतात साहित्य संमेलन, कवी संमेलनाचं निमंत्रण घ्यावं म्हणून. इथे स्वागताध्यक्ष करत होते. साने गुरुजी म्हटले, ते आमचं काम नाही. ते म्हटलं, अहो 50,000 लोक येणार आहेत, आपल्याकडे संडासची व्यवस्था नाही, बाथरूमची व्यवस्था नाही, किती मोठी घाण होईल सगळीकडे. मला तुम्ही एक 10 स्वयंसेवक द्या, बादली द्या, टोकऱ्या द्या, खराटे द्या, मी सगळी स्वच्छता करतो, तुम्ही मांडवात भाषण करा. आणि मंडपात भाषणं चालू राहिली आणि हा माणूस खराटे आणि टोकऱ्या घेऊन सगळ्यांची शौचालय साफ करत होतो. आणि मग इतका पवित्र माणूस, ज्याला आज आपण वंदनीय शिक्षक मानतो, या माणसाने एकेकाळी संडास साफ केलेले आहेत, एकेकाळी स्वच्छता केलेली आहे. या पातळीचं गाडगेबाबांसारखं आयुष्य, महात्मा गांधींसारखं आयुष्य, स्वच्छतेचं महत्व देणारा माणूस, हा त्या अर्थानं रोल मॉडेल. आज स्वच्छता अभियानामध्ये आपण सगळेजण काम करतो, पण स्वच्छता अभियानामधला सुद्धा पहिला पुरुष हा साने गुरुजी. गाडगेबाबांच्या बरोबरच गाडगेबाबांचं चरित्र साने गुरुजी लिहिणार होते. ही एक नवी माहिती मी आपल्याला सांगतो. पण त्या काळामध्ये वेळ न झाल्यानं साने गुरुजींचा आणि गाडगेबाबांचं चरित्र लिहिण्याची इच्छा साने गुरुजींनी त्या काळामध्ये व्यक्त केली. गुरुजी त्या वसतिगृहामध्ये हे काम करताना गुरुजींनी मुलांना आईच्या मायेनं वागवलं. आईचा उल्लेख आला म्हणून सांगतो की आता व्यंकटेश चौधरींनी जर सांगितलं की महाराष्ट्रात आपण 2च माणसांना आई म्हणतो, एक साने गुरुजी आणि ज्ञानेश्वर माऊली. तर साने गुरुजींमध्ये खरंच आई पण आलेलं होतं मित्रांनो. म्हणजे एका घरात साने गुरुजी गेले आणि एक बाई तिच्या 1-2 महिन्याच्या पोराला काय दूध पाजत होती. असं गुडघ्यावर पितात, बायका जसं टाकतात नाही, उलट टाकून त्याला असं दूध पाजतात. तर साने गुरुजी तसे बसले आणि ते पोरगं मांडीवर घेतलं, म्हणजे मला आईसारखं दूध पाजता येतं का पोरगं. एकदा रेल्वे मधून चालले होते आणि एका बाईचं पोरगं प्रचंड रडत होतं. त्या बाईला प्रचंड झोप आली होती. तर साने गुरुजींनी त्या बाईला म्हटले की बाई, तुम्हाला झोप आली, तुम्ही झोपा, मला काय काम आहे, त्या माझ्याकडे तुमचं पोरगं. त्याला खिडकीत दाराजवळ येतो, वारा लागेल, जरा बरं वाटेल. आणि ते पोरगकडे घेऊन साने गुरुजी प्रवास संपेपर्यंत दाराजवळ उभे राहिले. हे काय? आणि म्हणून माया करणं काय असतं, प्रेम करणं काय असतं, हे गुरुजींकडून शिकलं पाहिजे. साने गुरुजी उत्तम स्वयंपाक करायचे. ज्या घरामध्ये हा माणूस गेला, पाठीमागचे 2 शिक्षक लक्ष, साने गुरुजी ज्या घरामध्ये गेले त्या घरामध्ये या माणसाने स्वयंपाक करून दाखवलेला. बायकांना साने गुरुजी असं म्हणायचे की पुरुषांना नेहमी सुट्टी मिळते, बायकांना कधीतरी सुट्टी मिळेल का? आणि म्हणून साने गुरुजी त्या बाईला म्हणायचे की आज तुला सुट्टी घे. आणि गुरुजी स्वतः स्वयंपाक करायचे. काय कमाल. आता बायका गुरुजींना स्वयंपाक करू द्यायच्या नाही. बायका गुरुजींना म्हणायचे की गुरुजी आपण, तुम्ही मला फक्त थोडीशी मदत करा. मग साने गुरुजी त्या बाईला स्वयंपाक करू लागायचे. अनेक उत्तम स्वयंपाकी साने गुरुजी होते.
पुन्हा साने गुरुजी भांडे घासून टाकण्यामध्ये एक्सपर्ट होते. म्हणजे एकदा साने गुरुजींचे असेच 20-25 लोक एकत्र होते. साने गुरुजींनी स्वयंपाक केला आणि त्या स्वयंपाक केल्यानंतर प्रचंड भांडे साठले. मग पैज लागली की कोणी भांडे घासायची. आता ज्याच्याशी पैज लागली होती तो म्हटला आपण पहाटे 5 वाजता उठू, म्हणजे आपल्याला बक्षीस मिळेल भांडे घासण्याचं. तो 5 वाजता उठला तर साने गुरुजी 4 वाजता उठून भांडे घालत बसलेले होते. म्हणजे या माणसाला स्त्रीपणच आहे या माणसामध्ये पूर्णपणे. इतके छोटे छोटे प्रसंग आहे गुरुजींच्या आयुष्यातले की सेवा हा त्या माणसाचा मूलभूत स्वभाव आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि हे प्रेम केल्यामुळे असे विद्यार्थी घडले साने गुरुजींबरोबर. मी अमळनेरला साने गुरुजींच्या एका विद्यार्थ्याला भेटलो. मुस्लिम समाजाचा होता, भोरी. त्या विद्यार्थ्याला भेटल्यानंतर त्या विद्यार्थ्याला, त्याचं वय 90 वर्षाचं होतं, मोठं टोलेजन दुकान. त्याला जेव्हा बाहेर आणून बसवलं माझ्या समोर, तर लिटरली तो माणूस गुरुजींचं नाव काढल्यानंतर ढसढस रडायला लागला होता. म्हटला साने गुरुजींमुळे मी शिकू शकलो. मला सांगा, 70 वर्षानंतर एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर एखाद्या विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल तर गुरुजींची प्रेम करण्याची पद्धत काय असेल. विद्यार्थ्यांशी इतका कनेक्ट होता साने गुरुजींचा, तो आयुष्यभर राहिलेला आहे. साने गुरुजी स्वातंत्र्य सैनिक झाल्यानंतर सुद्धा घरोघर विद्यार्थ्यांच्या घरी साने गुरुजींनी काम केले. एकदा खानदेशमध्ये दुष्काळ पडला. साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की चला आपण धान्य गोळा करूया. आणि साने गुरुजी आणि विद्यार्थी पोते घेऊन गावोगाव फिरायला लागले आणि धान्य गोळा करून गोरगरिबांना खाऊ लागले. काय कॉन्ट्रीब्युशन आहे माणसाचं. आणि म्हणून विद्यार्थ्यांवरचं जे प्रेम आहे साने गुरुजींचं, ते या पातळीवरचं. मी महिलांविषयी सांगत होतो की एखाद्या घरात साने गुरुजी गेले तर त्या बाईचे जेवण होईपर्यंत साने गुरुजी स्वयंपाक घरातून बाहेर यायचे नाही. आता आपल्याला पुरुषांना काय सवय असते, आपलं जेवण झालं की आपण पहिला हात धुतो, पहिलं टीव्ही पुढे जाऊन बसतो. त्या बाईचं काही काय ना, तिला आहे की खायला उरले की नाही काय काळजी करत नाही आपण. पण साने गुरुजी म्हणायचे की चुलीतली जळकी लाकडं, खरकटी ताटं आणि उष्टी खरकटी भांडी बघत त्या बाईला जेवण तरी जात असेल का. आणि म्हणून गुरुजी त्या बाईजवळ बसून राहायचे आणि त्या बाईचं जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघर आवरून तिच्या बरोबर बाहेर यायचे. आणि म्हणून ह्या आपल्या पुरुषांना छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ही स्त्री पुरुष समानता म्हणजे ही खरी समानता. त्या वसतिगृहामध्ये साने गुरुजींनी केलेला आणखी एक जो अफाट आणि आचाट प्रयोग आहे तो आहे छात्रालयाचा. छात्रालय नावाचं एक हस्तलिखित, ज्याला आपण भित्तीपत्र म्हणू, ते साने गुरुजी रोज द्यायचे. कारण खानदेश हा जो आहे महाराष्ट्राचा भाग, तुम्ही कदाचित गेले असाल जळगाव जिल्ह्यामध्ये, खूप दूर येतो. म्हणजे धुळ्यापासून 35 किलोमीटर आतमध्ये रस्ता आहे, मग ते अमळनेर गाव लागतं, छोटं गाव आहे. त्या गावामध्ये लाईट नाही आहे त्या काळामध्ये. मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर येते गाव. वर्तमानपत्र येत नाहीयेत, तिथं पुस्तकं नाही आहेत. अशा गावातल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन माहिती मिळाली पाहिजे. आपलं नांदेड सुद्धा बाजूला आहे मुंबईपासून. नरहर कुरुंदकर एकदा म्हटले होते, त्यांचा एकदा मस्त वाद झाला होता. तर नरहर कुरुंदकर म्हटले की मराठवाड्यातली माणसं थोडीशी मागं पडली लिखाणामध्ये याच्यामध्ये, तर त्याचं एक कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की जी पुस्तक तुम्हाला मुंबईमध्ये आज वाचायला मिळतं ते कित्येक दिवसाही आमच्या नांदेडला येत असतं, असं नरहर कुरुंदकर एकदा म्हटलं. आणि म्हणून कुरुंदकरांची मला ही सुद्धा आठवण या ठिकाणी सांगायची. तर त्या अमळनेरला जेव्हा साने गुरुजी ते छात्रालय मासिक चालवायचे, ते छात्रालय भित्तीपत्र होतं. हा माणूस रोज पहाटे 4 वाजता उठतोय आणि 4 वाजता उठून विद्यार्थ्यांच्या आवडीच्या गोष्टी 2 फुलस्केपच्या कागदावर भरून घेतोय. 2 फुलस्केपचे कागद. काय काय लिहिलं साने गुरुजी त्याच्यामध्ये? गाणी लिहिली, गोष्टी लिहिल्या, ओव्या लिहिल्या. खानदेशामधल्या लग्नाची गाणी आहेत वेगवेगळी, ती गाणी लिहिली. कोडी लिहिली, विनोद लिहिले, जगातल्या वेगवेगळ्या देशांची माहिती लिहिली, स्वातंत्र्य सैनिकांची माहिती लिहिली, ग्रह ताऱ्यांची माहिती, गुरुग्रह कसा आहे, शनिग्रह कसा आहे त्याची माहिती त्याच्यामध्ये साने गुरुजींनी लिहिली. बातम्या लिहिलेल्या आहेत. गोखले गुरुजींची पत्नी आज पुण्याला गावाला झाली,
त्या परिसरात घडणाऱ्या, शाळेत घडणाऱ्या बातम्या साने गुरुजींनी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. सर्वेक्षण केलेलं आहे साने गुरुजींनी की आपल्या वसतिगृहातल्या किती मुलांना पोहता येतं, आपल्या वसतिगृहातल्या किती मुलांना सायकल येते. मी तुम्हाला जर आता असं विचारलं, येईल का सांगतो तुम्हाला किती पोरांना पोहता येतं. याचं कारण इतका वेळ आपण मुलांसोबत दिलेला नाही. साने गुरुजी इतके एकरूप झालेले होते. तत्वज्ञान पुस्तकामध्ये त्या शिक्षकाचं वर्णन असं केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या श्वासाची लय सुद्धा त्या शिक्षकाला परिचित होती, की आपल्या विद्यार्थ्यांचा श्वास कसा वाहतोय हे सुद्धा आमच्या शिक्षकाला माहित होतं, असं विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. तर एवढी एकरूपता असते मित्रांनो, आणि म्हणून ती एकरूपता आपण समजून घेतली पाहिजे. त्या भित्तीपत्रकाच्या गुरुजींनी किती अंक लिहिले? अंदाजे 500 अंक लिहिले. 500 अंक. एक शैक्षणिक वर्ष 200 दिवसाचं असतं मॅडम, लक्ष. 200 दुने 400. 2 वर्ष तो अंक साने गुरुजींनी दिला आणि 100 अंक म्हणजे अर्धा वर्ष. 2.5 वर्ष हा माणूस रोज सकाळी हे अंक लिहितो. पद्धत काय लिहिण्याची? आदल्या दिवशी साने गुरुजी ग्रंथालयात जात आहे. ग्रंथालयामध्ये जाऊन उद्या मला काय लिहायचंय त्याची पुस्तकं गोळा करताय. पहाटे 4 वाजता हा माणूस उठतोय. 4 ते 5:30 पावणे 6 पर्यंत 1.5 तास हे सगळ्या माहिती लिहून काढतोय. आणि 6 वाजता विद्यार्थी उठण्याच्या आतमध्ये ते छात्रालयाचे अंक गुरुजी भिंतीवर लावतायत विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी. का तर माझ्या विद्यार्थ्यांना उठल्यानंतर लगेच रोज नवी माहिती दिसली पाहिजे. मला इथं रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आठवतं. टागोर असं म्हणाले होते की सृष्टीला ज्याप्रमाणे सूर्याने रोज नवीन प्रकाश द्यावा असं वाटतं, तसं विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटतं की माझ्या शिक्षकांनी मला रोज नवीन काहीतरी सांगितलं पाहिजे. रवींद्रनाथांची अपेक्षा साने गुरुजींनी पूर्ण केली मित्रांनो. आणि गुरुजी रोज सकाळी उठल्यानंतर ती माहिती विद्यार्थ्यांसाठी लावत होते. 6 वर्ष साने गुरुजी शिक्षक म्हणून राहिले. आणि मग गुरुजींना असं वाटलं की आता आपण स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झाले पाहिजे. 1930 साली भारताच्या स्वातंत्र्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं साल आहे. याचं कारण दांडी यात्रा 12 मार्च 1930 ला सुरू झाली. संपूर्ण देशामध्ये प्रचंड चैतन्य निर्माण झालं. जालियनवाला बागेचा स्मृती दिन 18-19 एप्रिलच्या दरम्यान सर्व देशभर साजरा झाला. आणि लाहोर काँग्रेसने स्वातंत्र्याचा ठराव केला. पंडित नेहरू महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीने गती घेतली आणि साने गुरुजींना असं वाटायला लागलं की आपण आता स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झालं पाहिजे. साने गुरुजी गोखले गुरुजींकडे गेलेले. गोखले गुरुजींना विनंती करतायत की मला या शाळेतून सोडा, आता मला स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घ्यायचा आहे. साने गुरुजींसारख्या इतक्या चांगल्या शिक्षकाला कोण सोडेल? मी जर आज माझ्या मुख्याध्यापकांना म्हटलं की मी उद्या नोकरी सोडू का, तर ते म्हणतील आजच का सोडत नाहीस. पण साने गुरुजींसारखा शिक्षक जो इतका उत्कट आहे, या उत्कट शिक्षकाला कोण सोडेल? आणि साने गुरुजींना त्यांच्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी नकार दिल्यानंतर गुरुजींच्या असं लक्षात आलं की मला आता या शाळेतून निघून गेलं पाहिजे. न सांगता साने गुरुजी शाळेतून निघून गेलेले आहेत. 29 एप्रिलला साने गुरुजी दुपारी बागेमध्ये गेले. गुरुजींनी वसतिगृहाच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात झाडं लावली होती. तुमच्या शाळेत जशी सुंदर झाडं आहेत तशी. त्या झाडांना साने गुरुजींनी पाणी घातलं. का तर उद्या मी नसेल या झाडांना कोण पाणी घालेल? छात्रालयाचा अंक रात्री गुरुजींनी लाल पेननं लिहून काढला, विद्यार्थ्यांना मेसेज जावा म्हणून. पहाटे साने गुरुजी उठले. प्रत्येक मुलाच्या डोक्यावर एकदा झोपेमध्ये हात फिरवला. मुलांचा निरोप न सांगता घेतला. आणि हा माणूस स्वतःच्या खोलीमध्ये आला. खोलीत सगळं सामान उचललं. सामान तरी काय असणार आहे, एखादी पिशवी आणि शबनम. आणि मागच्या दारानं, पुढच्या पहारे करायला न सांगता मागच्या दारानं साने गुरुजी रेल्वे स्टेशनकडे गेले. त्या काळात ती रेल्वे पहाटे जळगावला जायची. त्या रेल्वेमध्ये इंजिनाच्या मागच्या डब्यामध्ये साने गुरुजी झोपलेले आहेत. अंगावर पांघरून घेतलं, कोणी आपल्याला ओळखून नाही म्हणून. बघा चांगल्या माणसाला किती मागणी असते की जाऊ सुद्धा देत नाही त्या ठिकाणी. जाताना गुरुजींनी फक्त एक चूक की बरोबर केलं. जाताना प्रत्येक शिक्षकाच्या पायरीवर साने गुरुजींनी फुलं वाहिली. मुख्याध्यापकांच्या पायरीवर फुलं वाहिली. मुख्याध्यापक झोपेतून उठले.
दार उघडलं, दारामध्ये बघतात तर पायरीवर फुलं. ती फुलं पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी चुकलंय असं लक्षात आलं. ते झपझप वसतिगृहामध्ये गेले. वसतिगृहामध्ये विद्यार्थी प्रार्थना म्हणतायत, उदबत्त्या जळतायत, पण समोरच्या सतरंजीवर साने गुरुजी नाहीयेत. त्यांनी भिंतीवर पाहिलं, छात्रालयाचा अंक लावलेला आहे, तर तो आज लाल शाईने लिहिलेला आहे. ते गुरुजींच्या खोलीमध्ये गेले. खोलीमध्ये बघतात तर सामान नाही, दार सताड उघडं आहे. त्यांनी पहारेकऱ्याला विचारलं, पहारेकऱ्याला सांगता आलं नाही. त्यांच्या लक्षात आलं पहाटे रेल्वे असते, हा माणूस रेल्वेत सापडेल. त्या मुख्याध्यापकाचं शिक्षकावर किती प्रेम आहे बघा. साने गुरुजींना शोधायला गोखले गुरुजी तसेच अंधारामध्ये झपझप पावलं टाकत हा माणूस अंधारामध्ये रेल्वे स्टेशनवर गेलेला आहे. त्या रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये खिडकीतून हाक मारतोय, साने गुरुजी अहो साने, कुठूनच हो येत नाहीये. शेवटी इंजिनच्या मागच्या डब्यामध्ये एक पुरुष व्यक्ती झोपलेली, अंगावर पांघरून. त्याने खसकन साने गुरुजींच्या अंगावरचं पांघरून ओढून काढला आणि उठवलं, म्हणाले चला शाळेत, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. रडायला लागले साने गुरुजी. लहान मुलासारखे साने गुरुजी रडायला लागले. ते म्हणाले मला आता नका थांबू, मला जाऊ द्या. या शाळेमध्ये माझं मन आता रमत नाही. स्वातंत्र्य संग्रामाकडे माझं मन ओढतंय माझं मन. आणि गुरुजी पुढे असं म्हणाले की गुलाम करणारे ब्रिटिशांचे शाळा नावाचे कारखाने बंद केले पाहिजेत. या देशात खरं शिक्षण भारतीय स्वातंत्र्यानंतर सुरू होईल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण शिक्षण करू. तोपर्यंत आपण सगळ्यांनी स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. गुरुजी मला सोडा. आणि रडणारे साने गुरुजी पाहिल्यानंतर गोखले गुरुजींच्या लक्षात आलं की यांना थांबवण्यात आता अर्थ नाही. त्यांनी गुरुजींना शुभेच्छा दिल्या. रेल्वे निघून गेली. साने गुरुजींच्या मुख्याध्यापकांनी शाळेतून गुरुजींचं मस्टर काढलं. मस्टरवर गुरुजींच्या नावापुढं लेफ्ट असं लिहिलं, LEFT. मी जेव्हा अहमदनगरला गेलो तेव्हा 100 वर्षापूर्वीचं ते मस्टर काढायला सांगितलं. साने गुरुजींची सही डोळे भरून बघितली आणि लेफ्ट लिहिलेलं सुद्धा बघितलं. मला सांगा की मला चांगली नोकरी मिळावी म्हणून नोकरी सोडणारे या देशात अनेक शिक्षक असतील. मला एखादा धंदा व्यवसाय करायचा आहे म्हणून शाळा सोडणारे अनेक शिक्षक असतील. तर मला स्वातंत्र्य संग्रामात जायचंय, मला अटक करून घ्यायची, मला स्वातंत्र्यासाठी समर्पित व्हायचंय, यासाठी नोकरी सोडणारा साने गुरुजी या देशातला एकमेव शिक्षक आहे मित्रांनो. आणि तो आपला पूर्वज आहे. आणि म्हणून साने गुरुजींना आपण आठवलं पाहिजे. गुरुजींच्या आयुष्यात त्यानंतर अनेक घटना घडल्या. गुरुजींना 6 वर्ष शिक्षा झालेली आहे तुरुंगामध्ये. मराठी कायद्यांना भडकवतात म्हणून साने गुरुजींना तमिळनाडूच्या तुरुंगात टाकलं. आजूबाजूच्या कायद्यांची भाषा येत नाही म्हणून तिकडे टाकून दिलं. तर साने गुरुजींनी तमिळ भाषा शिकून घेतली आणि तिथं कुरल नावाचं महाकाव्य मराठीमध्ये आणलं. हे क्षमता काय त्या माणसाची लक्षात घ्या तुरुंगामध्ये सुद्धा. आणि म्हणून गुरुजींचं काल मी खूप सविस्तर गुरुजींच्या इतर व्यक्तिमत्वाबद्दल बोललो, पण आपल्या वेळेच्या मर्यादेमुळे गुरुजींच्या बाकी गोष्टींबद्दल मी फारसं बोलत नाही. पण शेवटी एक 10-15 मिनिटं मी आपल्याला शिक्षक म्हणून साने गुरुजींकडून मी काय घेऊ शकतो याच्याबद्दलचे काही मुद्दे सांगतो की माझ्यामध्ये साने गुरुजींसारखं काय आलं पाहिजे. आज मी काय संकल्प केला पाहिजे. पहिला संकल्प तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये एक उत्कटता आली पाहिजे. साने गुरुजींना रडके म्हणून घेणवलं जातं. मगाशी आम्ही व्यंकटेश चौधरी आम्ही बोलत होतो की ठरवून तरी आपण रडू शकतो का सांगा बरं. मी आता आदेश काढला की आता सगळ्यांनी 2 मिनिटं रडायचे. हसायला सांगितलं तर हसा तुम्ही. हसता सुद्धा परमाला येत नाही आपली. पण रडायला सांगितलं तर तुम्ही खरंच रडाल का? नाही रडू शकत. अश्रू डोळ्यात येण्यासाठी एक उच्च प्रतीचं मन आवश्यक असतं. एक उच्च प्रतीची संवेदना तुमच्या मनामध्ये आवश्यक असते. अश्रू विनाकारण माणसाच्या अंतःकरणात येत नाही लक्षात. आणि म्हणून साने गुरुजी रडके होते तर रडण्यासाठी सुद्धा एक उच्च प्रकारची संवेदना तुमच्या अंतःकरणात असावी लागते. एक तरल भावना तुमच्या अंतःकरणात आवश्यक असते. सुदास पत्रेमध्ये एका पत्रामध्ये साने गुरुजी लिहितात की सुद्धा आज सकाळी उठल्यानंतर खिडकी उघडली. खिडकीच्या बिजाकडीमध्ये एक मुंगळा माझ्याकडून मारला गेला, चिरडला गेला. दिवसभर वाईट वाटलं की त्या मुंगळ्यानं नेमकं काय केलं होतं माझं. सर लक्ष द्या प्लीज. सर मोबाईल तर
त्या मुंग्यानं नेमकं काय केलं होतं विचारले. गुरुजी पुढे असं लिहितात की मी दिवसभर जेवलो नाही. एक मुंगळा मेला तर दिवसभर अस्वस्थ होणार हा शिक्षक होता. आज मला सांगा, समाजामध्ये मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते, महाराष्ट्रामध्ये फेसबुक लाईव्ह करून खून केला जातो, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो. इतक्या मोठ्या प्रमाणावरचा हिंसाचार आजूबाजूला घडताना आपली रेष तरी हलते का? इतक्या अपघाताच्या बातम्या, इतक्या बलात्काराच्या बातम्या, इतकं काय काय आपण सगळेजण टीव्हीवर रोज बघतो, पण आपण पटपट फक्त चॅनल बदलत राहतो. आपल्या संवेदनेवर काहीच बदल होत नाही. साने गुरुजींकडून जर काय घ्यायचं असेल तर ती तरल संवेदनशीलता आपल्याकडे आली पाहिजे. हा माणूस कधी सुद्धा तोडू देत नव्हता. लहानपणी श्यामच्या एक पुस्तकात तुम्ही पाहिलं की श्यामने मोठ्या झाडाच्या काळ्या तोडल्यानंतर त्यांची आई त्यांना रागवलेली. तर हा माणूस इतका भावुक आहे, इतका एकरूप आहे. रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचलेलं आहे. रामकृष्ण परमहंस गवतावरून चालायचे नाहीत कधी. ते म्हणायचे गवतावर जीव नाही का, गवतावर कसं काय आपण पाय टाकायचं. गवतावरून सुद्धा म्हणजे आपण लॉन मोठ्या कौतुकाने लावतो, पण रामकृष्ण परमहंस त्या गवतावर सुद्धा चालत नव्हते. इतकी तरल संवेदनशीलता या माणसामध्ये. साने गुरुजी त्याच परंपरेतलं संत. विनोबा भावे साने गुरुजींबद्दल असं म्हणतात की 12व्या ते 15व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठं संतांचं पीक आलं आणि त्या पिकामधलं एक बी उडत उडत 19व्या शतकामध्ये आलं आणि ते संतत्व म्हणजे साने गुरुजी. असं सुंदर वर्णन विनोबांनी साने गुरुजींचं केलं. तर खरंच संत पुरुष होता. ही उत्कटता आपल्यामध्ये येईल का? आपण तितके संवेदनशील होऊ का? आपण तितके भावुक होऊ का? याच्याबद्दल आपण प्रत्येक घटनेबद्दल अस्वस्थ झालं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा, साने गुरुजींकडून अजून काय घेतलं पाहिजे की गुरुजींकडून आपण आपल्या शिकवण्यामध्ये एकरूपता आणली पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मजा वाटली पाहिजे. आता मला 5-6 जणांची नावं घ्यावी लागली. तुम्ही खाली पाहताय, तुम्ही हे करताय, म्हणजे आपल्याला का मजा वाटत नाही? जी गोष्ट करतोय ती आपण मनापासून का करत नाही? जिथे आपण आहोत त्याच्याशी एकरूप होत नाही का, त्याचा अर्थ आहे. मग वर्गामध्ये आपण गेल्यानंतर साने गुरुजींचं वर्णन मी सांगितलं, त्यांचं घंटेकडे लक्ष नसायचं. म्हणजे साने गुरुजी बेल वाजली आणि साने गुरुजींनी धडा बंद केला असं कधीच घडलं नाही. पुढे 10-15 मिनिटं साने गुरुजी शिकवत राहायचे आणि मग दुसरे शिक्षक त्यांना म्हणायचे अहो तास संपला, मग साने गुरुजी बाहेर जायचे. असं होतंय का आपलं? आपणच विचार करा, असं होतंय का? आपल्याला त्या खोलीत डांबल्यासारखं वाटतंय, आपल्याला त्याच्यातून सुटका वाटते, सुटका करावीशी वाटते. सोमवार आज कंटाळवाणा दिवस वाटतो, काय जावं लागला. सुट्टीची नोटीस आल्यानंतर मुलं मोठ्याने टाळ्या वाजवतात आणि आपण मनातल्या मनात टाळ्या वाजवतो, एवढंच फरक. आपल्याला सुद्धा तितकाच आनंद होतो सुट्टीची नोटीस आल्यानंतर. आपल्याला शनिवार हा खूप आवडतो, कारण दुसऱ्या दिवशी रविवार आहे म्हणून. पण सोमवार आवडत नाही, याचं कारण परत 6 दिवस कामाला जायचं. त्या वर्ग खोलीतून आपल्याला आनंद का मिळत नाही, हा खरा प्रश्न. याचं कारण असं की आपण स्वतःच यांत्रिकीकरण करून घेतलेलं, यंत्र झाली बाबा, मशीन झाली. कारण आपल्याला शिकवण्याचा जो घटक दिलेला आहे तो घटक अतिशय लिमिटेड आहे. समजा शिक्षण मंत्री जरी तुमच्या वर्गात उद्या आले तर काय विचारणार आहे पोरांना? रच्या खुणा असलेले 2-4 शब्द लिहायला देतील, जोडाक्षर लिहायला देतील, त्यानंतर गणिताच्या 4 क्रिया लिहायला देतील. गणिताच्या 4 क्रिया लिहायला दिल्यानंतर इंग्रजीच्या 2 ABCD लिहायला देतील. परिसर अभ्यासाचे 2-4 प्रश्न विचारतील. याचा परिणाम असा झालाय की आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तोच घटक शिकवण्यात आपण एक यांत्रिक झालेलो आहोत. आणि ते स्वाभाविक आहे, कारण रोज तेच बोलावं लागतं. आज मी 30 व्याख्यान देत असतो तरी समोरचे लोक रोज बदलतायत मला कंटाळा येतो तेच बोलायचं. लक्ष डोळे ठेवा. तर सातत्यानं आपल्याला तेच शिकवून आणि तेच बोलून आपल्याला एक कंटाळा आला. काय करता येईल? मोटिवेशनल लेक्चर्स मध्ये एक प्रसिद्ध वाक्य,
मोठी माणसं वेगळं काहीच करत नाही, ते रोजचं काम फक्त वेगळ्या पद्धतीने करून टाकतात. असतं का नाही मोटिवेशनल स्पीकरचं वाक्य? कसं करता येईल? इंग्रजीचा तास आहे समजा, किंवा गणिताचा तास आहे. आता महाराष्ट्रातल्या बहुतेक शाळांमध्ये मी एकक दशक कसं शिकवतात ते बघितलं. तर मी फळ्यावर 25 लिहायचो, 25, आणि त्या शिक्षकांना म्हणायचो की हे मुलांना तुम्ही कसं शिकवाल एकक आणि दशक. ते म्हणायचे 0 ते 9 पर्यंतच्या संख्येला एकक असं म्हणतात. मग मी म्हणायचो की 0 ते 9 पर्यंत जर एकक असेल तर मग 2 पण 0 ते 9 मध्ये आणि 5 पण 0 ते 9 मध्ये. ते नाही सर, इकडचा दशक असतो आणि इकडचा एकक असतो. हे लेफ्ट साईडचा एक दशक आणि राईट साईडचे एक. मी त्यांना म्हटलं हे आरटीओचं ऑफिस आहे का लेफ्ट राईट करायला? मुलांना कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे ना. मग ते आमच्या राजीव तांबेने एक खेळ शोधला. त्याने काय सांगितलं की एककाला टिचके वाजवायची आणि दशकाला टाळी वाजवायची. समजा 12 ही संख्या बनवायची, 10, 12. मग मी त्याला म्हटलं हे 99 पर्यंत चालत. तो म्हटलं डॉक्टर मारलं 100, म्हणजे 111 करायचं समजा, 111. क्लिअर ना? कशाला व्याख्या पाठ करायची, कशाला काय करायचं? म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की वेळ कमी, मी बाकीची उदाहरणं घेत नाही, पण सांगण्याचा मुद्दा असा की एकच उदाहरण फक्त तुम्हाला मी देतो की अशा प्रकारे आपल्याला करता येईल. लीलाताई पाटलांनी झुळू कमी व्हावी कविता शिकवली. मी त्यांची टाचरवी झेरॉक्स करून आणली. मी कशी शिकवली असती कविता झुळू कमी व्हावे? वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे. मुलांना कविता काय व्हावंस वाटतं? काय व्हावंस वाटतं? बरोबर होतं, झुळूक व्हावं. हा, झुळूक व्हावंस वाटतं. हा, पुढं वाटते सानुली मंद झुळूक, असं शिकवतो नाही. म्हणजे फक्त तेच बोलायचं, तेच पोरांकडून ओढून घ्यायचं. याच्या पलीकडे आपण शिकवतो. लीलाताईंनी सुरुवात करून करावी चक्रीवादळापासून. पहिला तास फक्त भूगोलात घालवला. चक्रीवादळ म्हणजे काय, वादळ म्हणजे काय, वारा म्हणजे काय आणि झुळूक म्हणजे काय. वारा आणि झुळूकात फरक काय? आपल्याला तरी कधी प्रश्न पडला का झुळूक काय निर्माण होते, वारा काय निर्माण होतो? जोरात आला तर आपण म्हणतो वारा, हळू आली तर झुळूक. पण कशी काय? इथून सुरुवात केलेली जाते. मग सानुली किती गोड शब्द आहे. सानुली म्हणजे छोटं छोटं, एवढं सानुली. त्यानंतर मग वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे. मग मंद सारखे किती शब्द आहेत मराठीत? मंद प्रकाश, मंद संगीत, बरोबर आहे? म्हणजे सगळे शब्द घेतले आणि मग कवितेची सुरुवात केली. असं केलं तर मुलं कंटाळा येईल का सांगा बरं? तुम्ही जे पुस्तकात लिहिलं ते जर वाचून दाखवणार असाल तर पोरं म्हणतील घरी पण वाचू शकतो आम्ही, तुमची काय गरज नाही. आणि म्हणून हे नाविन्य आपल्याला तिचा आनंद वाटला पाहिजे. आज झाकीर हुसेन वारले. झाकीर हुसेनचा चेहरा किती लहान मुलासारखा आहे बघा बरं. 73 वय वाटतं की त्या माणसाचं? किती लहान मुलासारखा चेहरा आहे 73 वर्षी सुद्धा. याचं कारण कामात आणि छंदामध्ये अंतर नाही. आपल्या कामात आणि छंदात अंतर पडले. आपले छंद वेगळेच आहेत, बरोबर आहे, आणि आपलं जे काम आहे ते वेगळं आहे. आणि मग त्यात आपल्याला मजा नाही वाटत आहे. झाकीर हुसेन स्टेजवर बसल्यानंतर डोळे झाकून तबला वाजवायचा. समोर लाख लोक आहे का 2 लाख लोक आहे, कोण शिवाय देते, कोण मोबाईल बघतंय, कोण झोपलंय, काहीच घेत नाही त्याला. कारण त्याला फक्त आनंद निर्माण करायचा आहे, बाकी काहीच नाही. किती मानधन मिळणार आहे, काय मिळणार आहे, काहीच देणार नाही त्याला. त्या क्षणी फक्त तो आणि तबला, बाकी काहीच नाही. आणि म्हणून आपल्या कामावर आपण एखाद्या कलावंत जितकं प्रेम करेल तितकं प्रेम जेव्हा करू तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण वेळ देऊ. तिसरा मुद्दा सांगतो की साने गुरुजींकडून काय घेऊ शकतो. माझं घड्याळाकडे लक्ष आहे, कारण तुम्हाला मीटिंग करायची, आम्हाला पुढे जायचंय. तर साने गुरुजींनी एक मुद्दा मांडलेला आहे. गुरुजी असं म्हणतात की मी जेव्हा विद्यार्थ्यांना सामाजिक विषयावर मुलांशी बोलतो तेव्हा माझे विद्यार्थी माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आपला पण अनुभव तोच आहे. मला होतं तुम्ही शाळेत घेऊन जा तुमच्या, सांगा हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक आहेत, पोरं खाली दगड उचलतील. तुम्हाला हे मोठे विचारवंत आहेत, पोरं माते उचलतील. तुम्हाला मोठे कवी आहेत, एखाद्याचं मागून शर्ट ओढेल एक जण, बरोबर आहे की.
त्यांना काहीच घेणं नाही कोण काय चाललंय त्याची. हा प्रॉब्लेम गुरुजींना पण येत होता, पण गुरुजी त्याच्यावर नाराज नाही झाले. गुरुजी त्याच्यातून मार्ग शोधला. काय म्हटले गुरुजी? गुरुजी म्हटले, माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी शिकवतो तेव्हा त्यांचं लक्ष नसतं. याचं कारण असं की विद्यार्थ्यांची चूक त्यात नाही, चूक माझी आहे. कारण विद्यार्थ्यांना सामाजिक राष्ट्रीय विषयांची गोडीच मी लावली नाही. किती सुंदर वाटतं. आणि म्हणून गुरुजी असं म्हणतात की उद्यापासून माझ्या प्रत्येक तासातले 5 मिनिट मी विद्यार्थ्यांना समाजाच्या आणि देशाची माहिती देणार आहे. आपल्याला घेता येईल का गुरुजींकडून मागून? तासातले 5 मिनिट विद्यार्थ्यांसाठी खर्च करायचे. आपल्याला ते शक्य नाही, कारण आपला माध्यमिक शाळेचा तास 30 मिनिटाचा असतो. त्याचे ते 5 मिनिटं जाणे येण्यात जातात. अभ्यास तपासण्यात 10-5 मिनिट जातात. त्यामुळे तासात शक्य नाही. पण मी असं सुचवेल, गट शिक्षण अधिकारी पण इथं आहेत, की शेवटच्या तासात कोणी शुद्धीवर नसतं. शेवटच्या तासात बरोबर आहे. पोरं लक्ष देत नाही, आपणही फार मूडमध्ये नसतो. तर शेवटचे 20 मिनिटं शाळा सोडतानाची मुलांना एक तर गाणं म्हणून दाखवायचं, गोष्ट सांगायची किंवा कोणत्या तरी विषयावर माहिती सांगायची. आणि जे हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ते करायचं शेवटच्या तासाला. पण ऑफ तास जे आहेत आपल्या शाळेतले ऑफ तास, चेट पिरियड आपण त्याला म्हणतो, त्या तासाला शिक्षकांना सूचना द्यायची की वर्गावर गेल्यानंतर काहीच न्यायचं नाही. नाहीतर ते वर्गावर आपारचं काम घेऊन जाते, नाहीतर टाचन व्हायला नेते, नाहीतर याद्या करते, नाहीतर पेपर तपासते. कळलं नाही, पोरांशी बोलणं सोडून सगळं करते. आणि काहीच काम नसतं, ते बसा अभ्यास करत काढतात मोबाईल. बरोबर आहे नाही? तर हे बंद झालं पाहिजे. मी ज्या शाळेवर मुख्याध्यापक होतो मागच्या वर्षी, तिथे मी सूचना काढली की ऑफ तासाला जाताना वर्गात काहीही न्यायचं नाही. तुम्ही रिकाम्या हाताने गेले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांशी मला गप्पा मारताना दिसले पाहिजेत किंवा काहीतरी तुमच्या गप्पा दिसल्या पाहिजेत. मला मी राऊंड घेताना जर एखादा शिक्षक दिसला नुसता असा बघत, मोबाईलचा तर विषयच नाही आमच्या शाळेत, मोबाईल काढलं तर जमले आहे. पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या पाहिजे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी छान छान गप्पा मारल्या. आमच्या शिक्षकांनी 45 विषय शोधून काढले, कुठल्या विषयावर मुलांची गप्पा मारता येते. आम्ही शाळेच्या ग्रुपवर मागच्या वर्षी नगरच्या शाळेमध्ये मी होतो, नगरच्या शाळेमध्ये शिक्षकांनी 45 विषय शोधून काढले. मग त्याच्यात मोबाईल आहे, गेम आहे, कार्टून आहे, टीव्ही आहे, शाकाहार मांसाहार आहे, ट्रॅफिक आहे, सगळे विषय काढले. आणि त्या विषयांची यादी करून त्याच्यातून मुलांची गप्पा मारली. आमच्या एका शिक्षकांनी काय विषय घेतला होता? शिव्या. कारण झोपडपट्टी भागात शाळा होती. आणि मुलांना शिव्या विचारल्या, तुम्हाला कोणकोणत्या शिव्या माहिती आहेत? पोरांना काय, तर पोरांना तुझ्या आईला सगळं शिव्या द्यायला सुरुवात केली. शिव्या संपल्यानंतर आमची शिक्षिका म्हणाली की बाळांनो, तुम्ही आता शिव्या दिल्या, पण मला सांगा की याची एक तरी शिवी बापाला आहे का? सगळ्या शिव्या कोणाला? आईला आहेत, बहिणीला आहेत. बघा तुम्ही त्या सगळ्या शिव्यांचे अर्थ जर पाहिले, बेंचोत वगैरे सगळ्या शिव्यांचे, तर बहिणीचा संबंध आहे, आईचा संबंध आहे. बाप फ्री आहे शिव्यांपासून, बरोबर आहे. आणि म्हणून मग मुलांच्या असं लक्षात आलं की आपण जी शिवी देतो ते आईला शिवी देतो. मुलं शिव्यातून मुक्त झाली. आणि मुलांशी हे बोलणं गरजेचं आहे. मी आपल्याला असं आवाहन करेल की तुम्ही सुद्धा अशा काही विषयांची यादी करा आणि वर्गात मुलांशी शाळा सोडताना बोला. मुलांना काहीच कळत नाही असं समजू नका, मुलांना सगळं समजतं. पण शेतकरी आत्महत्येपासून मुलांशी बोला. समजा शेतकरी आत्महत्या काय आहे, शेतीला भाव मिळत नाही म्हणजे काय, वर्गात चर्चा करा ना मुलांशी. मी शाळेमध्ये मुलांकडून उत्पादन खर्च काढलेले की समजा तुम्ही यावर्षी गहू केला, मग गव्हाला तुम्ही मजुरी किती लागले, याला किती लागले, त्याला किती लागले आणि केवढ्याला ओपला गहू तुम्ही, मग दोन्हीचा डिफरन्स पाहता तुमच्या वडिलांना किती रुपये मिळाले. मग ते म्हणजे समजा 6,000 फायदा झाला. मग 6,000 फायदा झाला तर तुझी आई आणि वडील दोघं जण शेतात काम करतो, त्यांचा पगार काढू आपण. मग त्यांचा पगार काढला तर काहीच होत नाही. शेतकऱ्याचा पगार काढला पाहिजे ना, शेतकरी तिथं काम करतो त्याची पण मजुरी धरली पाहिजे, मालकाची मजुरी धरली पाहिजे, मालकिणीची मजुरी धरली पाहिजे. मुलांच्या भावविश्वातल्या ज्या गोष्टी त्या मुलांशी बोलल्या पाहिजे. समाजातल्या दारिद्र्याविषयी बोललं पाहिजे, समाजातल्या प्रश्नांविषयी आपण मुलांशी बोललं पाहिजे.
आणि खूप लहान मुलं असतील, आनंदी शनिवार ही आपल्याला देणगी असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक वर्षातला आवडलेला मला तो निर्णय की आनंदी शनिवार. आनंदी शनिवार मध्ये आपण विद्यार्थ्यांशी ज्या प्रकारच्या गप्पा मारतोय त्याची संधीत रूपांतर करायला पाहिजे. आनंदी शनिवार आपण काय करतो, कोरोनाच काहीतरी करायला लावतो. माझं म्हणणं त्याचं नियोजन करा ना. प्रत्येक ड्रायव्हरचं नियोजन एका शिक्षकाकडे द्या की या पुढच्या शनिवारी तुम्हाला आनंदी शनिवार घ्यायचा. आणि मग त्या आनंदी शनिवार मध्ये तुम्ही काय काय घेणार, कोणती गाणी घेणार, कोणती गोष्टी घेणार हे मुलांना तुम्ही सांगा. शेवटचे सर लक्ष खाली पाहू नका. तर सांगण्याचा मुद्दा असा की इतक्या उत्कटतेने आपल्याला मुलांचं आनंदी शनिवारचं नियोजन करता आलं पाहिजे. गाणे म्हणता आले पाहिजे. तुमच्यापैकी कोण कोण गाणे म्हणतात वर्गामध्ये, शाळेमध्ये? वर हात करा. आहे कोई? एक. करील प्रभू काय काय म्हणतो आपण, करील मनोरंजन काय, जो मुलांचे जडेल नाते प्रभूषित आहे. जडेल नाते प्रभूषित आहे. आता तुम्ही जर गाणेच म्हटलं नाही तर पोरांशीच नातं जमणार नाही ना, प्रभू तरी लांब राहिला. बरोबर आहे की नाही? आणि हा एक लॅक्युना वाटतोय मला आपल्या सिस्टीम मध्ये की गाणे गायब झालेत आपल्या शाळांमध्ये. एक तर त्या कविता अशा टाकतात बालभारतीमध्ये की त्या कवितांना चाली लागत नाहीत बऱ्याचदा. आणि आनंदी जे असे छान छान चाली आहेत ते नाहीच ना. मग आम्ही आई कवितेची चर्चा करत होतो. हे गाणं म्हणायचं का? म्हणजे काहींच्या झोपा उडतील, एक दोन जण दिसत आहेत मला. हा, इथं बदकाचा आवाज येऊन राहिला सारखं, बरोबर आहे की नाही? तर आपण बदकाचं गाणं म्हणू. बघा माझ्याकडे किती साठ आहे, बदक म्हटलं लगेच बदकाचं गाणं म्हणू गाणं. फक्त त्या स्टाईल मध्ये म्हणायचं. मी म्हणेल बदक चालले पाण्यात पाण्यात पाण्यात, आधी कमी मध्यम आणि उंच. बदक चालले पाण्यात पाण्यात पाण्यात, 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 चोच आपली बुडवत बुडवत बुडवत, चोच आपली बुडवत बुडवत बुडवत, काळे बदक पांढरे बदक, काळे बदक पांढरे बदक, काळे बदक पांढरे बदक, काळे बदक पांढरे बदक, क्वॅक 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 क्वॅक, 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 बदक चालले पाण्यात पाण्यात पाण्यात, बदक चालले पाण्यात पाण्यात पाण्यात, पंख आपले उडवत उडवत उडवत, पंख आपले उडवत उडवत उडवत, काळे बदक पांढरे बदक, काळे बदक पांढरे बदक, काळे बदक पांढरे बदक, काळे बदक पांढरे बदक, क्वॅक 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 क्वॅक, 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 बदक चालले पाण्यात पाण्यात पाण्यात, बदक चालले पाण्यात पाण्यात पाण्यात, शेपूट आपले हलवत हलवत हलवत, शेपूट आपली हलवत हलवत हलवत, काळे बदक पांढरे बदक, 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 क्वॅक 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 क्वॅक, 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 क्वॅक 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 क्वॅक, क्वॅक 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 क्वॅक, क्वॅक 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 किती आवडेल कोरोना सांगा मला. पहिल्यांदा टाळ्या वाजल्या भाषणात. गाणं ही आवडणारी गोष्ट आहे माणसाला. पण बरेच जण लाजत होते. मी त्या ठिकाणी गाणं म्हणतो तर असे शिक्षक लहान मुलासारखं होतं. तुम्ही असे थोडे हालत नव्हते.
तुम्हाला असं वाटलं की उगीच कोणी बघितलं तर आपल्याला म्हणता तर मुद्दा असा आहे की आपल्यात लहान मुलं आलं पाहिजे. गाण्याचा फायदा काय सगळ्यात मोठ्या गोष्टीचा की आपलं वय कमी होतं. काल मी नांदेडला एक प्रसंग सांगितलं साने गुरुजींच्या जीवनातला की साने गुरुजी जेव्हा नागपूरला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला गेले पाहुणा म्हणून, आता पाहुणा म्हणजे एकदम सर्वबाबत असतो, तर साने गुरुजी ज्याच्या घरी उतरले त्या घरातल्या लहान मुलांबरोबर लपाछपी खेळत होते. साने गुरुजी लपाछपी, पोरं साने गुरुजींना पकडायला यायचे, साने गुरुजी पोरांना पकडायचे. आणि दुसऱ्या दिवशी या माणसाने मराठी साहित्यावर गंभीर भाषण केलं. तर हे आपल्यातून गेलंय मित्रांनो. साधा खडू जरी खाली पडला तरी आपण खाली वाकत नाही, पोराला म्हणून पुसतायला लावतो, हे खडू मला. आपल्या शरीरातली लवचिकताच गेलेली आहे म्हणून आपण नाचत नाही, आपण ओरडत नाही, पोरांसारखे वागवत नाही. काही पण करता आलं पाहिजे ना. लहान लहान पोरं दिसते समजा, आपल्याला काही पण मुलांमध्ये एकरूप होता आलं पाहिजे. हाताच्या काही गोष्टी करता आल्या पाहिजे. मी कोणते लहान पोरं दिसले काय म्हणतो, माझ्या हातात काय आहे का, हातातून आवाज पाडून दाखवतो, लगेच त्याला आवाज पाडून ते पोरं असं बघत बसतो हातात काय. बरोबर, म्हणजे लहान मुलांशी लहान मुलांसारखं वागता आलं पाहिजे आपल्याला. तरच प्रमोशन आता जमल ना. इथं आपलं पोराशीच कनेक्ट व्हायला ना, बरोबर नाही. इथंच ब्लूटूथ लागेल आपले, तर वरती ब्लूटूथ कधी दुसरं करायचं आणि म्हणून कनेक्ट होऊन नाही राहिला आपण. म्हणून सांगायचा मुद्दा असा की मुलांशी या पद्धतीनं एकरूप व्हायला पाहिजे. मला तुमच्यामध्ये खूप बॅकलॉग दिसतोय या सगळ्यांमध्ये, राग नका म्हणून, पण गाण्या गोष्टी आणि मुलांशी गप्पा मारणं या गोष्टीतूनच तुम्ही मुलांशी जोडले जाणार आहात. आणि साने गुरुजींना केवळ तेवढ्यासाठी लक्षात ठेवायचं की हा माणूस मुलांमध्ये मुलांसारखा राहिला. 150 पुस्तकांचा लेखक आहे हा महाराष्ट्रातला. 150 पुस्तकं लिहिणारा लेखक, पण मुलांशी लपाछपी खेळतोय. 150 पुस्तकांचा लेखक, पण मुलांशी विटी दांडू खेळतोय. 150 पुस्तकांचा लेखक मुलांना गोष्ट सांगतोय. 150 पुस्तकांचा लेखक शौचालय साफ करतोय. 150 पुस्तकांचा लेखक मुलांच्या अंडरपॅन्ट धुतोय. हे जे आहे ना, तुम्हाला सांगतो शिक्षकाचं जगणं, हे साने गुरुजींच्या जगण्यातली मला सगळ्यात मोठी गोष्ट वाटते. साने गुरुजी लेखक होते, कवी होते. आम्ही पण लिहिलं पाहिजे ना. तुम्ही पण लिहायला शिका. तर लिहिणं तेव्हा होईल की जेव्हा तुमच्यामध्ये वाचन येईल. आज आपला प्रॉब्लेम असा आहे की पुस्तक सोडून आम्ही सगळं हातात धरायला तयार. मी नेहमी गमतीने म्हणतो की 3च बुक आम्ही आज हातात धरतोय. एक चेकबुक, पासबुक आणि फेसबुक. बस, चेकबुक, पासबुक आणि फेसबुक. 4थं पुस्तक हातात धरायला तयार नाही. का असं होतं? चला मगासारखा एक प्रश्न विचारतो मी. मागच्या संपूर्ण महिनाभरामध्ये म्हणजे 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर मी पुस्तक वाचलं. सांगा एखादं नाव. जुनं नाही सांगायचं, या इथे वाचतात, मृत्युंजय वाचतात, ते नाही. आत्ताच 1 महिन्यामध्ये पुस्तक वाचलं. हाय कोणी हिंदी पिक्चर मध्ये असतं ना, हाय कोणी माईकाला आलो तसं. किती लाजीरवाणी गोष्ट आहे मला सांगा. शिक्षक म्हणून आपल्याकडून समाजाच्या काय अपेक्षा आहे मला सांगावं. तुम्ही लोक समाजाला ज्ञान द्यावं. म्हणून तर समाजाने आम्हाला एवढे पगार दिले, आम्हाला एवढी सुरक्षितता दिली, आम्हाला एवढा सन्मान देते समाज. आता हे संजयजी मला व्यंकटेश चौधरी यांच्याबद्दल माहिती सांगत होते. ग्राम शिक्षण समितीमध्ये यांनी प्रचंड काम केलं. गावामध्ये काय पगार आहेत का लोकांना? पगार आहेत का? शाळेमध्ये येऊन बसण्याचे काय पैसे आहेत का? काय? पण शिक्षणाबद्दलची जी कल्पना आहे, तळमळ आहे, ही शिक्षणात नसलेले लोक करतात. आणि जे शिक्षणात आहेत ते काही गांभीर्याने घेत नाही. ठीक आहे, मी काही तुमच्यावर टीका करायला आलेलो नाही, पण उद्यापासून तरी आपण काहीतरी संकल्प केला पाहिजे. माझ्या शाळेमध्ये मी एक उपक्रम राबवला आहे. मी आधी करतो मग सांगतो. मी ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होतो किंवा आहे, तिथे प्रत्येक शिक्षकाने रोज 15 पानं वाचायची अशी त्यांना मी एक अपेक्षा व्यक्त केली की रोज 15 पानं वाचायची. महाराष्ट्रातली शिक्षणातली सगळी चांगली पुस्तकं त्यांना आणून दिली. व्यंकटेश चौधरी पण तुम्हाला ती यादी देतील प्रखर शिक्षणाची पुस्तकं. सुदैवाने नांदेडमध्ये चांगली दुकान आहेत पुस्तकाची. ती पुस्तकं प्रत्येक शाळेमध्ये आणा, प्रयोगशील पुस्तकं. आणि प्रत्येक शिक्षकांना त्या पुस्तकामधलं वाचन करायचं. रोज 15 पानं वाचायची. आणि शाळेचा एक ग्रुप करा, वाचन नावाचा वेगळा ग्रुप करा, केंद्राचा करा, बीटचा करा, कसंही करा. आणि रोज त्याच्यावर 15 पानं काय वाचले ते टाकायची. असा उपक्रम आपण सुरू करू. म्हणजे मी केलाय.
माझा मोबाईल जर तुम्ही बघितला, काल रात्री मी व्यंकटेश सरांना, नांदेड साहेबांना माझा मोबाईल दाखवला, तर रात्री 9 वाजता पटापट पुस्तकं पडत होती. मी इकडे 700 किलोमीटर लांब आहे, तर तिकडे पुस्तकं पडतायत पटापट, रोज वाचतायत आमचे लोक. मग तुम्ही मला कोणी काही टाका, 15 पानं, 20 पानं, 30 पानं, 40 पानं, काय कोणी आम्ही पण टाकू, तर काय लागतं. एक वही केली शिक्षकांनी, पुस्तक परिचय नावाची, आणि त्या वहीमध्ये वाचलेल्या पुस्तकाचा परिचय काय आवडलं ते एक पान लिहितात शिक्षकांची, आणि त्याच्यावर माझी सही घेतात रोज, दर 8 महिन्याशिवाय. मागच्या वर्षी आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी सर्वात जास्त पुस्तकं वाचली, 27 पुस्तकं वाचली एका वर्षामध्ये. हे तुमचं होऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं दादा की आपल्या शाळेपासून सुद्धा ही सुरुवात आपण केली पाहिजे, की शिक्षकांना वाचायला लावणं हेच मोठं आव्हान आहे आज. त्या शेतकऱ्यांनी वाचावं असं आव्हान करू, शेतकऱ्यांना पाऊस थोडी कामगारांना आव्हान करू, रोज एक पुस्तक वाचलं पाहिजे. हे कोणाचं काम आहे? हे शिक्षक समुदायाचं काम आहे की वाचन करणं, ज्ञान मिळवणं आणि समाजाला देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करतो की आजपासून सगळ्यांनी साने गुरुजींची शपथ घेऊन हा संकल्प करा की मी रोज 15 पानं वाचल्याशिवाय झोपणार नाही. हे खूप अवघड आहे का रोज करणं, कारण आज होणार, उद्या होणार, मला टेन्शन परवाच आहे, बरोबर आहे नाही? आपल्या भावकीत लग्न होतं, ते राहिलंच. 10 पासून सुरू, 10 पानापासून सुरुवात, पुढे पुढे तुमचं स्पीड वाढत जाईल. मी एका दिवसामध्ये 280 पानं वाचतो. म्हणजे मला जर तुम्ही सकाळी पुस्तक दिलं आणि संध्याकाळी माझ्याकडून पुस्तक घ्यायचं, 280 पानं वाचतो. परवा माझ्या हस्ते एक पुस्तक प्रकाशन होतं आणि माझं पुस्तकच वाचायचं राहिलं, नाशिकला प्रकाशन होतं. तर गाडीमध्ये 1.5 तासामध्ये मी 180 पानाचं पुस्तक वाचलं, तर पुस्तकावर बोललो नाही. तर ते माझं सोडा, थोडंसं अपवादात्मक आहे, पण सांगण्याचा मुद्दा असा की हे होऊ शकतं. आहे का, करायचं की नाही? तर तुम्ही बदलणार. नाहीतर अशा अनेक साने गुरुजींचं 150वी जयंती साजरी होईल, परत आपण असंच कार्यक्रम घेऊ. आज शिक्षकाला आपण म्हणतो समाजामध्ये आदर मिळत नाही, समाज हेटाळणी करतो, टिंगल करतो, तिरस्कार करतो, तर आपण जबाबदार का? आपणच ज्ञानाने पुढे यायला. नगर गुरुंकरांचा जिल्हा आहे. नांदेड म्हटल्यानंतर आमचं हृदय भरून येतं. 2006 साली जेव्हा मी नांदेडला आलो तेव्हा शिक्षणाधिकारी मला म्हटले, सर सुवर्ण मंदिर पाहायचंय का? मी म्हटलं नाही, मला नगर गुरुंकरांचं घर पाहायचंय. ते चकितच झाले, म्हणजे कुरुंकरांचं घर तुम्हाला पाहिजे? म्हटलं हो सर, मी कुरुंकरांचं लहानपणापासून वाचतोय, मला कुरुंकरांचं घर पाहिजे. आणि बरोबर विलास ढवळे बरोबर मला कुरुंकरांचं घर ते भाग्यनगर मध्ये आम्ही शोधत गेलो. त्यांच्या बायकोवर सुद्धा आश्चर्य वाटलं, इतक्या वर्षाने एक माणूस आपल्या घरी यायला भेटला. तेव्हा कशाला, कुरुंकर कोण होते, काय नातं आहे कुरुंकरांशी माझं? पण कुरुंकर गुरुजींचं वाचन, म्हणून कुरुंकर गुरुजी हे आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून ज्या ज्या माणसाने ज्ञान कमावलं त्याचेच फोटो लावलेत. मला सांगा, अदानी अंबानीचे फोटो कोण लावणार आहेत का घरी, देवघरात लावणार का? स्वामी विवेकानंदांचं का नाव दिलं? काय स्वामी विवेकानंदांनी काय पैसे पाठवले का शाळेला? देणगी त्यांच्या पूर्वज, त्यांच्या वंशजांनी, वंशजच नव्हते साने स्वामी विवेकानंद. कारण 1 कोटी रुपये दिले त्यांच्या बंगालमधून. आमच्या नावाचं नाव शाळेला नाव द्या, माहित पण नसेल बंगालमध्ये, इथं महाराष्ट्रामध्ये विवेकानंदांची शाळा आहे. पण अशा फाटक्या तुटक्या माणसांना समाज सन्मान देतो की ज्या माणसाने ज्ञानाने जगाला काहीतरी दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की साने गुरुजी, काय साने गुरुजी, मी माझ्या आजोबांचा वाढदिवस मला माहित नाही. मला सांगा, माझ्या आजोबांचा पंजोबांचं नाव पण मला माहित नाही. बाकी कशाला, पंजोबांचं नाव पण माहित नाही मला. आजोबांची जन्मतारीख पुण्यतिथी पण माहित नाही मला. पुण्यतिथी माहिती काय, ते आमचे वडील त्यांचं चित्र करतात म्हणून माहिती, बाकी काही. या माणसाचा माझा काही संबंध नसताना 125 वर्षांनंतर या माणसाची मी आठवण काढतो. याचं कारण या माणसामध्ये समर्पण आहे, त्याग आहे, निष्ठा आहे, वाचन आहे, चिंतन आहे आणि समाजासाठी स्वतःला संपूर्ण टाकणे. मला असं वाटतं मित्रांनो, हे आपण केलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, साने गुरुजी लोकशिक्षक होते, तर आपण लोकशिक्षक बनूया. लोकशिक्षक बनायचं म्हणजे काय करायचं? नोकरी सोडायची गरज नाही. साने गुरुजींचं जे जे चांगलं घडतंय नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यात सहभागी व्हायचं. समजा नांदेडमध्ये अनेक सामाजिक संघटना आहेत, वैचारिक संघटना आहेत, व्याख्यानमाला आहेत चांगल्या, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं.
एखादं साहित्याचं मंडळ आहे, त्याच्यामध्ये काम करायचं आहे. या तालुक्यामध्ये गोरगरीब माणसं राहतात, शेतकरी आत्महत्या झालेले आहेत, गरीब शेतकरी आहेत, भूमिहीन शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, दलित आहेत, भटके आहेत. याच्या कुटुंबाला मदत करायची. आपल्या साने गुरुजींनी पगारातल्या निम्म्या रक्कम विद्यार्थ्यांना दिली, आपण नाही देऊ शकत. 1% रक्कम, 2% रक्कम, 5% रक्कम दरवर्षी ठरवा 1 जानेवारी पासून की एवढी रक्कम मी माझ्या कुटुंबाच्या वतीने गरिबांना मदत करेन. पण भांडेवालीच्या पोरापासून सुरुवात करा. पण गरीब कुटुंबाला मदत करणं, सामाजिक कामामध्ये आपण सहभागी होणं. सर तुम्ही काहीच इंटरेस्ट नाही घेत व्याख्यान, 4-5 वेळा सांगितलं शेवटची सर. तर सांगण्याचा मुद्दा असा की इतक्या उत्कटतेनं आपण या सगळ्यामध्ये सामील झालं पाहिजे. जी जी सामाजिक कामं आहे त्या सामाजिक कामामध्ये स्वतःला हरवून टाकलं पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम असेल, राष्ट्रसेवा दलाचं काम असेल, साने गुरुजी कथामालेचं काम असेल, या कामांमधून आपण एकरूप झालं पाहिजे आणि त्या कामामध्ये सामाजिक सहभाग, आर्थिक सहभाग आपण दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून गुरुजींच्या बद्दल आजपासून एक नवा शोध घ्यायला सुरुवात करा. युट्यूबवर 2 चित्रपट आज बघा जरूर. तुमच्या शिक्षकांना दाखवा, मुलांना दाखवा. सेनानी साने गुरुजी अशा नावाचा एक चित्रपट साने गुरुजींचा आहे. आणि मुंबई दूरदर्शनने एक माहितीपट तयार केलेला आहे. तो मी तुम्हाला व्यंकटेश चौधरींना टाकतो. युट्यूबवर शोधलं तरी तुम्हाला सापडेल. शिवाजीराव भोसलेंचं एक सुंदर भाषण साने गुरुजींवर आहे. पु ल देशपांडेंचं एक सुंदर भाषण साने गुरुजींवर आहे. माझे अनेक व्हिडिओ साने गुरुजींवर तुम्हाला सापडतील. साने गुरुजींच्या अनेक पुस्तकांचे PDF आहेत, गुगलमध्ये टाकलं तर ते PDF तुम्हाला वाचता येतील. तर एक 8 दिवस 24 तारखेपर्यंत साने गुरुजीमय व्हा, साने गुरुजींबद्दलची माहिती कमवा. राजा मंगळवेडेकरांचं एक पुस्तक आहे, साने गुरुजींची जीवन गाथा नावाचं. प्रचंड मोठं 700 पानाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचूनच माझं जीवन बदललं. तर साने गुरुजींचे सगळे बारकावे आयुष्य त्याच्यातून आपल्यापर्यंत येतात. साधना प्रकाशनचं पुस्तक आहे. तर या दृष्टीने करा. अब्राहम लिंकनच्या पत्रातलं एक शेवटचं वाक्य आहे, ते सांगून थांबतो की अब्राहम लिंकन गुरुजी त्या मुख्याध्यापकाला म्हणतो की गुरुजी खूप काही मागतो आहे, जमेल तेवढं कराच, हीच अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चौधरी सर गंभीर विषय बंद आपण साध्या आणि आम्हाला